किरकोळ कारणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या 7 जणांनी दिनांक 13 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अश्विन कुमार मल्हारी मुळके वय वर्ष 30 नवीन वसाहत सांगली याचा निर्घुण खून केला होता। यावेळी हल्लेखोरांनी शस्त्रास्त्रे नाचवीत परिसरात दहशत माजवली होती। ही घटना नवीन वसाहत परिसरात झाली होती। या पार्श्वभूमीवर सांगली विश्रामबागची ओनली अजय गँग अखेर शुक्रवारी मुक्याच्या कचाट्यात सापडली। वास्तविक 2014 पासून विविध गुन्हेगारी कारवायात गँगचा सहभाग होता। गँगमधील 7 जणांवर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे। ओनली अजय गँगमध्ये अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वय वर्ष 23 राहणार वडर गल्ली बाल हनुमान गल्ली टिंबर एरिया सांगली, विकी प्रशांत पवार वय वर्ष 23, कुणाल प्रशांत पवार वय वर्ष 22, अमोल गंगाप्पा कुंचकोर्वी वय वर्ष 28, अर्जुन हनुमंत पवार वय वर्ष 22 चौघेही राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट वडर कॉलनी शिवाजीनगर सांगली आणि गणेश रामाप्पा ऐवळे वय वर्ष 36 राहणार गोकुळनगर गल्ली क्रमांक 2 सांगली, सुजित दादासाहेब चंदन शिवे वय वर्ष 29 राहणार उत्तर शिवाजीनगर फायर स्टेशनसमोर सांगली यांचा समावेश आहे। यातील सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।